नमस्कार मित्रमंडळी, मी दीपा गवी स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलवरती। तर मंडळी, आज आपण ना मस्त आलू दो प्याजा रेसिपी बनवणार आहोत आणि घरातलेच काही साहित्यांपासून ना अगदी झटपटी भाजी बनते आणि शिवाय टाईमही खूप कमी लागतो। तर आता सर्वात पहिल्यांदा साहित्य चिरून घ्यायचे। तर आता मी तुम्हाला पुढे सांगेनच। तर आता सर्वात पहिल्यांदा मी इकडे एका पॅनमध्ये 1 चमचा इतकं तेल घातले आणि त्यानंतर मग यामध्ये ना मी बटाटे जे आहेत ते रोस्ट करून घेणार आहे। तर आता कसं आहे माहिती आहे का, बटाटे साल काढून चांगले त्याला चौकोन चौकोन असे चिरून घ्यायचे आणि जेव्हा पाण्यामध्ये आपण त्याला स्वच्छ धुतो ना, त्यानंतर एक सुकलेल्या कापडावरती ना बटाटे चांगले पुसून घ्यायचे। म्हणजे कसं, तेलामध्ये जर बटाटे गेले की त्याचे शिंतोडे आपल्या अंगावरती उडणार नाहीत आणि बटाटेसुद्धा छान रोस्ट होऊन लगेच येतील। तर आता इकडे तुम्ही बघत आहात, मी याला 3 ते 4 मिनटं मीडियम गॅसच्या फ्लेमवरती चांगलं बटाटे रोस्ट करून घेतले आणि हे पुढे ना भाजीमध्ये खायलासुद्धा खूप छान लागतात आणि हे 50% आपण आता शिजवून घेतलेलं आहे। तर आता काय करायचं, त्याच पातेल्यामध्ये ना आपण जो मोठा कांदा चिरलेला आहे, तुम्ही बघू शकता कांदा इथे कशा प्रकारे चिरलेला आहे, तो चिरून घ्यायचा आणि तो सुद्धा चांगला भाजून घ्यायचा। आता काय करायचं, यामध्ये ना हिरवी मिरचीसुद्धा घालायची आणि हिरवी मिरची सोबतच कांदा जो आहे तो चांगला अशा प्रकारे रोस्ट करून घ्यायचा। तर आता कांदा जो आहे रोस्ट करून झाला आणि कांद्याला जास्त नाही शिजवायचं, अगदी 2च मिनटं याला आपण आरतून परतून घेऊयात। तर आता हे साईडला आपण एका प्लेटमध्ये काढूयात संपूर्ण कांदा आणि त्याच पातेल्यामध्ये मग आता आपण अजून थोडंसं तेल घालूया। तेल हवं असल्यास तुम्ही थोडं कमीसुद्धा करू शकता। तर आता तुम्ही बघत आहात इकडे मी जास्त तेल घातलेच नाही आणि त्यानंतर मग इथे मी मोठं जिरं 1 चमचा घातले आणि अगदी बारीक चॉप केलेला कांदा जो आहे तो घातला। आता कांदा जो आहे थोडा सोनेरी रंगावरती येऊ देत, म्हणजेच 2-3 मिनटं आपण याला चांगला शिजवून घेणार आहोत आणि त्यानंतर मग आता इथे आपण काही सुके मसाले घालूयात। तर सर्वात आधी मी इकडे लाल मिरची पूड 1 चमचा घातले, धनेपूड 1 चमचा घातले, त्यानंतर जर तुमच्याकडे बिर्याणी मसाला असेल तो सुद्धा 1 चमचा घालायचा, याने ना टेस्ट खूप छान येते आणि त्यानंतर मग चिमूटभर हळद घालायची, कसुरी मेथी थोडीशी रोस्ट करून आणि क्रश करून घालायची आणि मग चवीपुरतं मीठसुद्धा घालायचं आणि गरम मसाला इकडे मी थोडासा घातलेला आहे, अर्धा चमचा इतका। आता हे सगळे मसाले जे आहेत चांगले कांद्याला लागतील असे परतून घ्यायचे आणि लगेच मग यामध्ये आपण मसाले जळू नयेत त्यासाठी इकडे आपण थोडंसं अर्धी वाटी इतकं पाणी घातलेलं आहे आणि आता मसाले जे आहेत ते चांगले शिजवून घ्यायचे 2 मिनटं आणि तुम्ही बघत आहात इकडे जोपर्यंत तेल सुटणार नाही तोपर्यंत आपण इकडे मसाले शिजवून घेणार आहोत। म्हणजेच यामध्ये थोडं पाणी कमी झालं की अशा प्रकारे भाजी जी आहे ती ड्राय व्हायला सुरू होते, तेव्हा लगेच मग यामध्ये आपण घालायची काजूची प्युरी। तर आता काजू जे आहेत मी दाखवायला विसरले, पण ही काजूची प्युरी जी आहे ती आपण इकडे वापरलेली आहे। साधारणतः मी इकडे 10 ते 12 काजू घेतलेले आहेत मोठे आणि त्याची प्युरी केली चांगली आणि त्यानंतर मग इथे आपण या भाजीमध्ये अशा प्रकारे घातलं। तर आता काय करायचं, त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि ते सुद्धा या पातेल्यामध्ये घालून चांगलं याला मिक्स करून घ्यायचं। तर आता असं मिक्स करत असताना साधारणतः मी इकडे 3 ते 4 मिनटं झालेली आहेत। त्यानंतर मी 2 टॅमॅटोची प्युरी जी आहे तीसुद्धा करून घेतली आणि तीसुद्धा या भाजीमध्ये घातली। तर आता ही ग्रेव्ही जी आहे अशा प्रकारे तयार होते आणि अगदी क्रीमी टेक्स्चर येतं। तुम्ही भाजी जशी शिजेल ना तेव्हा तुम्हाला समजेलच। तर आता इकडे तुम्ही बघत आहात मी भाजी जी आहे 5 ते 6 मिनटं मीडियम गॅसच्या फ्लेमवरती चांगलं मसाला जो आहे तो चांगला शिजवून घेतला आणि त्यानंतर मग आपण जो कांदा रोस्ट केलेला, मिरची आणि त्यानंतर मग बटाटे हे सगळं साहित्य घालायचं आणि चांगलं याला परतून घ्यायचं। तर आता तुम्ही बघतच आहात इकडे अगदी क्रीमी टेक्स्चर असलेली भाजी आपली आलू दो प्याजा तयार झालेलीच आहे। तर ही भाजी तुम्ही चपातीसोबत किंवा नान रोटीसोबत कशासोबतही खाऊ शकता। तर आता याला काय करायचं, आपण थोडंसं परत जे आहे 3 ते 4 मिनटं शिजवायचं आणि त्यानंतर मग तुम्ही बघाल भाजी अगदी क्रीमी टेक्स्चर असलेली मस्त टेस्ट असलेली लागते, कारण यामध्ये जी आपण काजूची प्युरी घातलेली आहे, टमॅटोची प्युरी घातलेली आहे ना, त्यानेच आपली भाजी खूप छान बनते। मग काही सर्वात शेवटी भरपूर अशी कोथिंबीर बारीक चिरून घालायची, परत याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मग भाकरीसोबत, चपातीसोबत, पराठा
किंवा नान रोटीसोबत कशासोबतही एन्जॉय करायचं। तर आता रेस्टॉरंट स्टाईल आपण इकडे आलू धोप्याचा रेसिपी बनवलेली आहे। तर आता आशा करते की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला की नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। सोबत रेसिपी जास्त आवडली तर शेअरसुद्धा करा। भेटू पुन्हा चमचमीत रेसिपीजसोबत। तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा।